नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळा सुरू झाला की शरीराच्या हळूहळू एक एक तक्रारी जाणवू लागतात. वातावरणातील उष्णता वाढू लागल्यामुळे काहींना उष्णतेचे विकार सुरू होतात. त्यांना घामोळे येणे, उन्हाळे लागणे, पित्ताचा त्रास, डोकेदुखी, शरीराची दाह असे अनेक त्रास सुरू होतात. यामध्ये काही लोकांना डोळ्याचे विकार देखील सुरू होतात. सतत डोळ्यातून पाणी येणे किंवा डोळ्यांची जळजळ होणे अशा समस्या जाणवू लागतात. खरं तर उन्हाळ्याच कशाला, अनेकदा सतत टीव्ही किंवा कॅम्प्युटर समोर बसून काम केले तरी देखील डोळ्याची जळजळ होते. त्यामुळे या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी काही सोपे आणि घरच्या घरी करता येणारे असे उपाय आज आपण पाहणार आहोत. चला तर मग हे उपाय कोणते आहेत हे आपण जाणून घेऊ. 1. गुलाब पाणी. डोळ्याची जळजळ होत असेल तर गुलाब पाण्यात किंवा गार दुधात कापूस भिजवून तो काही वेळ डोळ्यावर 15 ते 20 मिनिटांनी हा कापूस बाजूला काढून डोळे हलक्या पाण्याने धुवून घ्यावेत. त्यामुळे डोळ्यांना गारवा मिळतो. 2. मशाज. फिट राहण्यासाठी ज्या पद्धतीने आपण व्यायाम करतो त्याचप्रमाणे डोळ्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी डोळ्यांचा देखील व्यायाम केला. याच दिवसातून एकदा डोळ्यांना मसाज करावा. करंगळीच्या बाजूला असलेल्या बोटाने 20 सेकंद डोळ्याभोवती मसाज करा. त्यामुळे डोळ्याभोवती असलेले स्नायू मोकळे होतील व डोळ्यांना सुरळीत रक्तपुरवठा होईल. झोप. डोळे दुखणे, जळजळ होणे, डोळ्यावर ताण येणे याचं मुख्य कारण म्हणजे अपूर्ण झोप. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. झोप पूर्ण झाल्यानंतर डोळ्यावर येणारा ताण कमी होतो. काही जणांना सकाळी उठल्यावर हाताची तळवे एकमेकावर चोळायची आणि ते डोळ्यावर ठेवण्याची सवय असते. विशेष म्हणजे ही सवय अत्यंत कायदेशीर आहे. असं केल्यामुळे प्रखर उष्णतेमुळे किंवा प्रकाशामुळे होणारा त्रास कमी होतो. काकडी. उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक समस्यांवर काकडी हा गुणकारी उपाय आहे. काकडीमध्ये नैसर्गिकरित्या थंडावा असतो. त्यामुळे डोळ्याची जळजळ होत असल्यास डोळ्यावर काकडी ठेवावी. उन्हाळ्यात गरम वातावरणामुळे अनेक लोक सतत एअर कंडिशनर, एसी किंवा कूलर मध्ये राहणे पसंत करतात. मात्र एसी आणि कूलर मधील हवेमध्ये आर्द्रता कमी असल्यामुळे ती कोरडी असते. सतत कोरड्या हवेमध्ये राहिल्याने डोळ्याच्या नैसर्गिक अश्रूंचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे डोळे कोरडे पडतात. डोळ्यामध्ये जळजळ, खाज आणि लालसरपणा जाणवू लागतो. त्यामुळे दीर्घकाळ एसी मध्ये राहावे लागल्यास खोलीत आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी हार्मोडिफायरचा वापर करणे फायदेशीर ठरेल. उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश, धूळ आणि उष्ण वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम आपल्या डोळ्यावर होतो. या दरम्यान डोळ्यामध्ये जळजळ, खाजणे, लाल होणे आणि कोरडेपणा यासारख्या समस्या वाढतात. अशा परिस्थितीत आपल्या डोळ्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून ते निरोगी आणि सुरक्षित राहतील. उन्हाळ्यात बाहेर पडताना नेहमी सन गॉगलचा वापर करावा, ज्यामुळे डोळे सूर्यकिरणापासून सुरक्षित राहतील. या व्यतिरिक्त दिवसभर पुरेसे पाणी पिणे, ज्यामुळे डोळ्याला ओलावा टिकून राहतो. जास्त खाज आल्यास डोळे वारंवार थंड पाण्याने धुवावेत, ज्यामुळे ताजेपणा येतो. त्याचबरोबर फार वेळ मोबाईल व कॅम्प्युटर स्क्रीनकडे पाहू नये. मध्ये ब्रेक घेत राहणे. लक्षात ठेवा, बाहेरून आल्यावर हात धुवूनच डोळ्यांना स्पर्श करा, ज्यामुळे संसर्गापासून बचाव होतो. जर डोळ्यांची जळजळ किंवा खाज होत असेल तर डोळे चोळू नका, त्यामुळे समस्या वाढू शकते. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या डोळ्याची काळजी घेऊ शकता. शरीरामध्ये जेवढे जास्त जमेल तेवढे पाणीयुक्त पदार्थ घ्या, ज्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये थंडावा राहील. आहारामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी युक्त पदार्थ खात राहा, जेणेकरून थंडावा जाणवेल. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.